पेअर मध्ये काम केलं नाही असेल पेअर या? म्हणजे एक नवरा आणि म्हणजे मी नवरा आणि माझ्या 3 बायका असे असे केले. असे एक पेअर वगैरे नाही. आम्ही 3 4 बायका असं केलं. जशी नाटकात आम्हाला मजा येते हम्म. तसं आम्हाला सीनच्या आधी जेवढा वेळ आम्ही रिहर्सल करतो तेव्हा मजा येते. की नाही ना म्हणजे आतापर्यंत सिरियलमध्ये जे जे केलं की माझी बायको मिळण्यासाठी खूप त्रास व्हायचा की ही नाही ती नाही ती नाही म्हटलं मला मंगळ आहे की काय आम्ही मुलं तर जवळपास आम्ही दोघं जवळपास सारखेच आहोत. मला सरळ आहे माझं. बाई तुझा आशीर्वाद ही मालिका लवकरच तुमच्या भेटीला येणार आहे आणि आज दांगट कुटुंबाने ना एक मस्त ऍक्ट केलाय आणि त्यांच्या सुनेचं जबरदस्त स्वागत देखील केलं आहे. ते सगळं कुटुंब माझ्यासोबत आहे. तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे लोकमत फिल्मीमध्ये सगळ्यात आधी. थँक्यू 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 थँक्यू. पण सुरुवातच एवढी सुंदर झाली ना सुनील दादा, कारण एवढा छान ऍक्ट झालाय, सुनेचं इतकं सुंदर स्वागत झालं आहे. पण जे मी कॅरेक्टर वाईज बघते आहे, कॅरेक्टर एकदम वेंधळ दिसतंय मला आणि आज जे काही स्वागत केलंय त्याच्यात सगळे एकदम मस्त छान तयार आणि रेडी होऊन आलेलात. काय आज डिफरन्स सांगाल दोन्ही इव्हेंटचा? खरं तर सगळ्यात मोठा डिफरन्स म्हणजे आमचे कपडे आमचे कपडे तसे नाहीये जसे आम्ही इथे दिसतो ना हा. तर आम्ही खूप वेगळे सिरियलमध्ये आहोत. त्यामुळे आम्हाला थोडंसं बुजल्यासारखं झालंय. त्यामुळे आता हे कसं कॅरी करायचे हा प्रश्न होता. हा. पण त्याच्यातून आमचं थोडंसं ते रॉनेस इनोसन्स म्हणता येईल की आमचे खरेपणा त्याच्यामध्ये दिसतो. त्यामुळे आम्ही ऍक्ट करताना सुद्धा आम्ही आपापसात बोलतो तसं बोलतो. आम्ही एरवी जसं बोलतो तसंच म्हणजे सीन करताना जसं बोलतो तसंच बोलत होतो. त्यामुळे आम्हाला काय इतके दिवस सीन केल्यानंतर आम्हाला काय फार कठीण गेलं नाही. पण अर्थात तुम्हा तिघांचं भावंड आणि अर्थात तोही आहे तुमच्यासोबत तुमचा भाऊ. पण तो रॉनेस सर म्हणाले तसं दिसून आला आम्हाला प्रोमोमध्येच. तो प्रोमो जो काय आम्ही बघितलाय फार वेंधळटही आहे तो सगळं, म्हणजे ते व्यक्तिरेखा वेंधळट आहेत आणि मुळात जिथे शूट केलंय ना ती जागाही आम्हाला अशी अस्ताव्यस्त दिसली. सो मला त्या प्रोमोचे BTS चं शूट जाणून घ्यायला आधी मजा येईल की ते कसं शूट झालं एकंदरीत. नाही मला वाटतं याचं श्रेय बरंचसं विनोद सरांना जातं. त्यांनी वर्कशॉप्सच्या आधीच आम्हाला जेव्हा घर लागणं सुरू होतं, आपलं ते घर लावणं सुरू होतं तेव्हा आम्हाला घेऊन गेले. ते म्हणजे की तुमची स्पेस निवडा, तुम्हाला तुमचं कॅरेक्टर माहिती आहे, आपण वाचलं आहे, चर्चा केली आहे त्यावर, तर त्याच घरातली तुमची जागा कुठली असेल किंवा याला खिडकी बाबा, याचा बेड आहे, तू कसं झोपशील, काय करशील, मला किचनच्या काही गोष्टी होतं, स्वयंपाकघरात तू काय करशील, तुझे भांडे कुठे असतील, काय असेल. तर त्यामुळे मला एक तो आपलेपणा आला घराबद्दल आम्हा सगळ्यांना. आणि वेंधळ तर मला वाटतं आम्ही असतोच बऱ्यापैकी, म्हणजे सर नाही आम्ही मुलं तर जवळपास आम्ही दोघं जवळपास सारखेच आहोत. मला सरळ आहे माझं. आम्ही हा जरा थोडाफार व्यवस्थित आहे, आम्ही दोघं फार असं तसे वाले अव्यवस्थित आहोत. पण त्याचा जरा फायदा झाला, पण तरी याचं सगळं श्रेय विनोद सरांना जातं. आणि मला वाटतं तुम्हाला काही बोलू शकतो. तुझ्या व्यक्तिरेखेबद्दल आम्हाला सांग. माझ्या व्यक्तिरेखेचं नाव आहे धनपाल. मला पाण्या असं टोपण नाव सुद्धा आहे. जो स्वभावाने असा थोडा चिडखोर पण तितकंच प्रेम करणारा, मायाळू स्वभावाचा पण आहे. भावांवर प्रेम करणारा, कुटुंबावर प्रेम करणारा, भावांसाठी कुटुंबासाठी काहीही करायला तयार असलेला आणि मोठ्या भावाचं लग्न जोपर्यंत होत नाही तोपर्यंत स्वतः काही लग्न करणार नाही असंही त्यानं ठरवलेलं. अच्छा, ओके. आणि आम्ही सगळे असे बाईची घरामध्ये, बाई नावाची म्हणजे एक व्यक्ती यावी आणि आमचं घर बदलून जावं अशी ह्या 3-4 भावांसहित माझ्याही पात्राची अपेक्षा असलेलं पात्र आहे माझं. ओके. पण तुमच्यामध्ये सगळ्यात लहान तो आहे. हा सगळ्यात लहान हा आहे. पण तुझं कॅरेक्टर जे काही आम्ही टूथपेस्ट बघितली ती लाटणीने हे करताना आणि ते शूट करण्याचे काही वेगळे अनुभव असतात. म्हणजे थोडासा जरी शॉर्ट असला तरी एखादं शूट करताना त्याच्यात आपण 10 वेळा काही रिटेक घेतो किंवा काही गोष्टी टेक्निकली असतात. तुझ्या बाबतीत शूट करतानाचा एक अनुभव आम्हाला सांगशील? मला शूट करताना दर टेकला म्हणजे जेवढे टेक होतील ना वेगवेगळे, तर मला असं मजा वाटत राहते. असं दडपण येत नाही कधी की अरे बापरे 4 टेक झाले किंवा 5 टेक झाले आता काय. पण ती मला वाटतं ती मजा घेत सगळेच आम्ही करतो आणि मग ती मजा म्हणजे येत राहते. रिहर्सल पण व्यवस्थित सगळ्यांची झालेली असते. मग तिकडे सेटवरती जाऊन सुद्धा स्टँडिंग रिहर्सल सुद्धा बरेचदा होते. त्याच्यामुळे ती मजा
म्हणजे मजाच येत राहते. ते टेकमध्ये जर काही गडबड असेल तर विनोद सर फंबल वगैरे जर कोणी झालं समजा असं कोणी झालं मध्ये असं हात वारे दिसतात हा, मला. तर ती अजून अजून मजा द्विगुणित होते मजा आणि काय नाही म्हणजे मजाच वाटते. मजाच वाटते मला. आणि, आम्ही योगायोगाने सगळे नाटकात काम करणारे लोक सुद्धा आहोत. नाटक करताना नाटकाच्या प्रोसेसमध्ये आम्हाला जी मजा येते, महिनाभर 15 दिवस जे काही नाटक करताना आम्ही कॅरेक्टरचा अभ्यास किंवा ते करत असतो, आणि खूप रिहर्सल झाल्यानंतर प्रयोग होतो, तोपर्यंत कॅरेक्टर हातात सुद्धा आलेलं असतं. तर ह्याच मालिकेत काम करताना आता विनोद लवेकर जे आमचे दिग्दर्शक आहेत, ते त्यांचं नाटकावर प्रेम असलेले आहेतच ते. त्यामुळं कॅमेरा समोर जायच्या आधी आमच्या खूप रिहर्सल प्रोसेस होते चांगली. म्हणजे जशी नाटकात आम्हाला मजा येते हम्म. तसं आम्हाला सीनच्या आधी जेवढा वेळ आम्ही रिहर्सल करतो तेव्हा मजा येते. आणि मग रिटेक होतात तेव्हा ऍक्टर म्हणून ते अजून काहीतरी प्रत्येक टेकला काहीतरी एक वेगळं इम्प्रोव्हायझेशन आणि हे सगळं. मिळतंच. त्यामुळे असं काही मजाच येते आम्हाला. मजाच येते. वा. पण सुनील सर, ह्या चौघांना हँडल करतानाची एक वेगळी गंमत असेल, कारण माझ्या मते 4ही मुलं आहेत आणि 4ही अवली असतील. सगळ्यात अवली मुलगा कोण आहे तुमचा? नाही, खरं म्हणजे मीच जास्त अवली असं वाटायला लागलं. हा, कारण मला त्यांची दया येते, तुम्ही माझ्यापेक्षा अवली व्हा ना. पण ते अंडर ट्रेनिंग आहेत. कदाचित काही दिवसाने माझ्यापेक्षाही होतील ते. मला सर एक किस्सा सांगायचा आहे. एकदा एका शॉटच्या वेळेला असं झालं होतं की काहीतरी सीन चालू होता आणि दाराच्या मागे कोणीतरी लपून बघत होतं सीन. तर विनोद सर जोरात ओरडले, अरे कोण आहे रे दाराच्या मागे लपलंय? आणि सुनील सर थांबले होते. सुनील सर म्हणले, मी होतो. तर हे सगळ्यात खोडकर आहेत खरं खोडकर तर. आहेत. पण मग तुम्ही बाजी मारून येत असाल ना, काही विनोद सरांचा ओरडा तर अर्थात नाही, मिळाला. विनोद सर ऍक्च्युली खरं सांगू का, विनोद लवेकर हा आमचा डिरेक्टर आहे. त्याचं नाव विनोद लवेकर नाही, विनोद लवेबल आहे. वा वा वा. त्यामुळे त्याचे विनोदही लवेबल असतात हा. आणि तो स्वतःही लवेबल आहे. आणि मालिकेचं एक 75% श्रेय ते जे यशस्वी झालं तर ते त्याचं आहे. लेखक, लेखक, स्क्रीन प्ले रायटर, प्रोड्युसर यांचं पण आहे, पण त्याचं जास्त आहे. कारण त्यांनी आमच्याकडनं वर्कशॉपमध्ये जी तयारी करून घेतली, ते इम्प्रोव्हायझेशन जे करून घेतलं त्यांनी, ते आम्हाला सगळ्यांनाही खूप उपयुक्त ठरलं. कारण ती पद्धत आता यायला लागली की वर्कशॉप्स घेतात सिरियल शूटिंगच्या आधी. त्याचा सगळ्या नटांना आणि दिग्दर्शकाला खूप फायदा होतो. त्यामुळे विनोदचं ह्या बाबतीत मला खूप बरं वाटतं की मी पहिल्यांदा त्याच्याबरोबर काम करतोय आणि खूप रिलॅक्स होतो किंवा एक वेगळ्या प्रकारचं कनेक्ट झाल्यासारखं वाटतं त्याच्याबरोबर. पण सुनील सर, आतापर्यंत असं तुम्ही पेअर मध्ये काम केलं असेल, राईट? की म्हणजे नवरा बायकोचं, म्हणजे प्रत्येक वेळेला नवरा आणि त्याला बायको असणार असंच कॅरेक्टर असे पेअर मध्ये काम केलं नाही, असेल पेअर या? म्हणजे एक नवरा आणि म्हणजे मी नवरा आणि माझ्या 3 बायका असे केले. असे एक पेअर वगैरे नाही. आम्ही 3 4 बायका असं केलं. पण या मालिकेत असं तुम्हाला नाही ना. काहीच नाही यावेळेला तुमच्या- तेवढा आराम आहे तेवढा मला. फोटोत गेली आहे ती बायको. ओके. पण तसा आराम आहे. पण त्याचा इतिहास असा आहे आहे. आता मला काही सांगायचं नाही सिरियलमध्ये. अच्छा. पण ते तसं आहे. पण मला खूप कम्फर्टेबल वाटायला लागलं आता. पण काय वेळेला काय होतं की आता मला बायकोचं कॅरेक्टर करायचं असं हवं असेल हा. तर ते मिळताना नाकी न येते की नाही. म्हणजे आतापर्यंत सिरियलमध्ये जे केलं की माझी बायको मिळण्यासाठी खूप त्रास व्हायचा की ही नाही ती नाही म्हटलं मला मंगळ आहे की काय. त्यामुळे ह्या मालिकेमध्ये तसं काही झालेलं नाही, कारण मला बायकोच नाही. म्हणजे फोटोत आहे. पण आता इथे तुमच्या भावाचं तर लग्न झालेलं आम्हाला दिसतंय. आता तुमच्या घरात एक बाई तर येणार आहे किंवा आलीच आहे असं आपण गृहीत धरूया. आता त्याच्यानंतर तुमच्या तिघांचा नंबर लागणार आणि मग बाई तुझा आशीर्वाद. खरं तर ही मालिका आता एका बाईने सुरुवात झाली आहे, पण ती नंतर तुमच्याही लव्ह लाईफ पर्यंत पोहोचणार आहे का, नेमकं कसं आहे? ते बघण्यासाठी तुम्हाला बघावं लागेल बाई तुझा आशीर्वाद. नाही, ऑब्व्हियसली आहे प्रत्येकाच्या ह्याच्यात, कारण तो इतक्या वर्षांचा प्रत्येकाचा स्ट्रगल राहिलेला आहे की त्या घरात कुठल्या तरी बाईचे पाय लागले पाहिजे. देवाला दया आली. आणि कदाचित येईलही. सगळे त्याच प्रयत्नात आहेत. मी मुलगी शोधतोय, बघण्याचे कार्यक्रम होत आहेत, पण काही एका गोष्टीमुळे ते मोडतायत, काही गोष्टींमुळे ते मोडतायत.
याचं तर ठरलंय की जोपर्यंत मोठ्या भावाचा होणार नाही तोपर्यंत माझं मी मनावर घेणार नाही. हा तर शिकतोच आहे, माहित नाही कॉलेजमध्ये काय करतो आणखी आम्हाला, पण ते त्याचं पण हा पण ती आल्यानंतर तिच्या थ्रू काही गोष्टी येतील, काही घडत जातील पॉझिटिव्हनेस आणखी. अच्छा. तर ते मला वाटतं आमच्या आयुष्यात पण ती आशीर्वाद तिचा घेऊन येईल असं वाटतंय. पण आता वहिनीला एक त्रास द्यायचा असतो ना प्रयत्न, की आता अर्थात मला प्रोमोमध्ये तुम्ही थोडा थोडा असा त्रास देताना दिसतातच आहात, पण तो असा तुम्ही जाणून बुजून नाही देतात, तो क्रिएट झालेला आहे. पण भावंडांचं ठरलेलं असतं की वहिनी आली की ह्या डिमांड्स असतात आपल्या, ज्या आत्तापर्यंत पूर्ण झालेल्या नाहीयेत. तर काय डिमांड्स अशा तुमच्या लाडक्या वहिनीकडनं तुम्ही सगळी भावंड करणार आहात? स्वच्छता स्वच्छता एकच पालुपद लवडाला. स्वच्छता, कपडे, कपडे, हा हा ते कपडे कुठेही पडलेले नाही दिसले पाहिजेत. सगळं Fridge छान मध्ये वाटायला ठेवायचेत पाहिजे. सगळे. सगळे सगळे कपडे फ्रीज मध्ये टाकायचे आणि घर आणि घर सगळं स्वच्छ दिसलं पाहिजे. बस एकच डिमांड आहे बस. आनंदी आहे मग मी. आनंद, तू काय सांगशील, काय डिमांड असेल वहिनीकडनं? वहिनीकडून आमचे demands. आता काय आम्हाला जेवण बनवून देणारा तर आमचा सख्खा मोठा भाऊ आहेच. शिस्त आमच्या सगळ्यांच्या आयुष्याला लावावी. हा ते आम्हाला तिच्याकडून अपेक्षित आहे, जे ती लावेलच, कारण ती अशा एका घरातून येते की जिथं शिस्तच शिस्त आहे आणि आमचं घर अस्ताव्यस्त आहे. तर मग ती आल्यानंतर आमच्या घरासह आमचं आयुष्यच बदलून टाकेल असं काहीतरी होईलच. असं काहीतरी होईल. तू काय सांगशील? अपेक्षा नाही हो. आम्हाला तर माहिती आहे की जे काही घरात चाललंय त्याचा त्रासच तिला होणार आहे. तो त्रास तिला कमीत कमी तिने करून घ्यावा एवढीच अपेक्षा आहे तिच्याकडनं, बाकी काही नाही. ओके. आणि सगळ्यात ह्या ती बाई घरात आल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येकाला ती वेगळ्या रूपात तिच्याशी कनेक्ट होतात. म्हणजे मला ती माझ्या मुलीसारखी वाटते, याला धाकट्या बहिणीसारखी वाटते, याला बहिणीसारखी वाटते, त्याला आईसारखी वाटते, त्याला तर त्याची बायको आहे. त्यामुळे तिची वेगवेगळी रूपं प्रत्येकाच्या मनामध्ये आहे वाव. आणि ते त्या सगळ्या रूपामधनं ती एक अशी काय म्हणतात त्याला, एक कुटुंब झालेलं आहे. त्यामुळे कुठल्याही प्रसंगात ते खंबीरपणे तिच्या पाठीशी उभे राहतात आणि ती सगळ्यांच्या पाठीशी उभी राहते. वा. आणि त्या तिच्याकडनं खूप सुधारणा होते लोकांमध्ये. असा तो एकंदर विषय आहे. ओके. पण शरद सरांसोबतही तुमचं आता मी बघितलं, एक ऍक्ट मध्ये बघितलं, कुठेतरी ती टशन आम्हाला दिसते आहे. पण खऱ्या आयुष्यातही तुम्ही दोघं मित्र असाल. खूप आणि- जवळचे मित्र. हा. आम्ही खूप घनिष्ठ मित्र आहोत. कारण त्याचं पहिलं नाटक त्याने माझ्याबरोबर केलं होतं त्याच्या वाव. आयुष्यातलं. त्यामुळे तिथपासून आम्ही कनेक्ट आहोत. त्याचे काय म्हणतात त्याला, त्याची लेक्चर्स मी ऐकलेली आहे, त्याची पुस्तकं वाचलेली आहेत. त्यामुळे त्याच्याबद्दल खूप आदरयुक्त मैत्री आहे आमची. मैत्रीयुक्त आदर म्हणता येईल की आदरयुक्त मैत्री म्हणता येईल. पण जास्त मी त्याला खूप मानतो, त्याचा अभ्यास खूप छान आहे आणि नट म्हणून तो उत्कृष्ट आहे. त्यामुळे त्याच्याबरोबर काम करताना मला खूप बरं वाटतं की त्याच्याकडनं मला काय मिळतं, माझ्याकडनं त्याला काय मिळत असेल. आणि एक सीन करताना सुद्धा एक चांगले सीन आम्ही अजूनपर्यंत झालेले नाही आहेत सीन, पण ते होतीलच चांगले असं मला खात्री आहे. पण मग या मालिकेतले विलन हे शरद सरांचं कॅरेक्टर असणार आहे का? ह्याच्या व्यतिरिक्तही आणखी विलन आम्हाला कोणी पाहायला मिळणार आहे? नाही, ते तुम्ही सिरियलमध्ये बघा ना. कारण सगळं सांगेल मला आहेत. म्हणजे कसं आहे की पॉझिटिव्ह जसे सकारात्मक विचार असतात, त्याच्या समोर नकारात्मक पण विचार असतात बरोबर. की ज्यामुळे त्या सकारात्मक विचाराला एक चांगले स्ट्रॉंगनेस येतो. राईट. की नकारात्मक विचार आहे, मग त्याच्यासमोर कसं उभं राहायचं, ती तसं आहे. त्यामुळे विचार घेऊन कॅरेक्टर्स आहेत काही, की ते व्हिलन म्हणून ती 100% व्हिलन नसतील, काहीतरी कारणामुळे ते विलन झालेले असतील. परिस्थितीनुसार. परिस्थितीनुसार. त्यामुळे ते विचाराने विलन झालेले. तर तसंच आहे. त्यामुळे अनेक निगेटिव्ह लोक पण आहेत ज्यांच्या अगेन्स्ट सकारात्मक माणसं खंबीरपणे उभी राहतात. बरं, जाता जाता फक्त मला तुमच्या आयुष्यातली अशी एक बाई किंवा बाई अशी सांगायची आहे की जिचा आशीर्वाद असल्यामुळे तुम्ही आज इतके खंबीरपणे छान कुठल्याही परिस्थितीला सामोरं जाऊन तोंड देऊ शकता, अशी एखादी बाई. अशी एखादी म्हणजे बायकोच अर्थात. म्हणजे ते सगळ्यांना माहितीच आहे. जगजाहीर आहे. म्हणजे आता माझे मित्र, म्हणजे माझे संबंधित असलेले सगळ्यांना माहिती आहे की आज मी आहे तो माझ्या बायकोमुळे आहे. त्यामुळे ती पाठीशी माझ्या खंबीरपणे असल्यामुळे मी जगात कुठल्याही गोष्टीची लढू शकतो. ती माझ्या पाठीशी आहे आणि मला मार्ग दाखवणारी आहे, सपोर्ट करणारी आहे.
माझ्या आयुष्यात असे 2 आहेत. म्हणजे एकतर आई, जिच्यामुळे मी मुंबईत आलो, आणि दुसरी बायको अमृता, जिच्यामुळे मी मुंबईत राहू शकलो. वा. त्या दोघींचा आशीर्वाद आहे माझ्यावर. वा. माझी आई, माझ्या वहिन्या आणि माझ्या मैत्रिणी. ओके. माझी आई आणि माझी आजी त्या कायम माझ्यासोबत असतात. मी कुठलीही गोष्ट त्यांच्याशी ओपनली शेअर करू शकतो आणि मला त्यांच्यासोबत सतत वेळ घालवायचा असतो आणि मला खूप छान वाटतं त्या जेव्हा माझ्यासोबत असतात. वा. नक्कीच या मालिकेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहेत आणि माझ्या मते हजारो बायका, लाखो बायका ही मालिका बघून त्यांचा आशीर्वाद देतीलच. तुमच्या मालिकेला आणि व्यक्तिरेखेला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू Thank थँक्यू you. थँक्यू थँक्यू.